नमस्कार, मी कौस्तुभ दबडगे. सगळ्यात पहिल्यांदा सर्व भारतीयांना यंदाच्या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, गेल्या काही दिवसांमध्ये भारतात अनेक गंभीर घटना घडल्या. जसं की संदेशखाली या ठिकाणी झालेली महिलांवरची अत्याचाराची घटना असेल, उरणमध्ये झालेली यशस्वी शिंदेवरची अत्याचाराची आणि हत्येची केस असेल, अगदी आत्ता कलकत्त्यात महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि तिचं हत्येचं प्रकरण असेल. या सर्वच घटना अतिशय दुर्भाग्यपूर्ण, अतिशय गंभीर आणि मनाला दुःख देणाऱ्या आहेत. आणि एक भारतीय म्हणून मी या सर्व घटनांचा तीव्र निषेध करतो. आपल्या सगळ्यांची इच्छा आहे की कोर्टाने यामध्ये इन्व्हॉल्व असलेल्या सर्व आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा द्यावी. परंतु याचबरोबर 15 ऑगस्टला अजून एक गंभीर घटना घडली. ती निदर्शनास आणण्यासाठी मी हा व्हिडिओ करतो आहे. आणि ती घटना म्हणजे आपल्यातीलच काही लोकांनी केलेला सोशल मीडियाचा विकृत वापर. मित्रांनो, अनेक बुद्धिजीवी, सो कॉल्ड बुद्धिजीवी लोकांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि कलकत्त्यात घडलेली दुर्दैवपूर्ण घटना एकमेकांना जोडून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करण्याचा प्रयत्न केला. 15 ऑगस्टची सकाळ होती ना होतीये तेवढ्यात अनेक कलाकारांच्या माध्यमातून असेल, इन्फ्लुएन्सर्सच्या माध्यमातून असेल, अनेक समाजकंटकांच्या माध्यमातून असेल, असे एकामागोमाग एक व्हिडिओज यायला लागले. त्या व्हिडिओचा आशय असा काहीसा होता की आपण 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिन मनवतोय, पण आपण खरंच स्वतंत्र आहोत का? यंदाचा इंडिपेंडन्स डे खरंच हॅपी आहे का हो? आपल्या माता भगिनी खरंच सुरक्षित आहेत का हो? मित्रांनो, असे प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना मला एकच प्रश्न सांगायचा आहे, विचारायचा आहे. आपल्याला जर खरंच असे काही प्रश्न पडले तर कृपा करून प्लीज थोडासा वेळ काढून आपण एकदा बांगलादेशात जाऊन या. आपण UK, कॅनडा, इस्राईल, पॅलेस्टाईन अशा काही देशांमध्ये फिरून या. तिथलं समाजकारण समजून घ्या आणि पुन्हा भारतात येऊन आपण उपस्थित केलेल्या प्रश्नाकडे पुन्हा लक्ष देऊन बघा. आणि मग तुम्हाला तुमचं उत्तर मिळतंय का ते तुम्ही शोधा. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ स्पीच. अरे, उद्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी उपलब्ध आहेत म्हणून आपण काही बोलणार. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचं एक स्वतःचं महत्त्व आहे, त्याचा एक गौरव आहे, त्याची एक कीर्ती आहे. त्या दिवसाला आपल्याला असं कलुषित करून काय मिळालं? आपण काय साध्य करू पाहता? बरं, 15 ऑगस्टला आपण जे व्हिडिओज केले, आपला कन्सर्न संपूर्ण समाजाला दाखवण्याचा प्रयत्न केला, तो 16 ऑगस्टला संपला का? कलकत्त्यातली घटना नक्की काय याचा कोणी विचार नीट केला यापैकी लोकांनी? हां, तो ट्रेंड आहे, मग आपल्याला सांगितलंय, मग आपल्याला करायला पाहिजे, आपण त्या सगळ्या फ्लोमधनं बाहेर पडायला नको म्हणून लोकांनी धडाधड एकमेकांची स्टेटस कॉपी केली, एकमेकांना टॅग केलं. पण मित्रांनो, त्या घटनेमधले सत्यता पडताळून बघण्याचा कोणी प्रयत्न केला का? तिथल्या राज्य सरकारने कशा पद्धतीने ही केस हँडल केली? त्या दिवशी रात्री, ज्या दिवशी त्या महिला डॉक्टरची हत्या झाली, त्याच दिवशी रात्री ते हॉस्पिटल का फोडलं गेलं? का पोलीस यंत्रणेवर दबाव टाकला गेला? का तो तपास अतिशय धीम्या गतीने चालू होता? का मग तोच तपास CBIला देण्यात आला? याचा कोणीतरी अभ्यास केला? त्या घटनेला अनेक पैलू आहेत आणि ज्या घटनांमधला आपल्याला पूर्ण माहिती नसते, अर्धवट माहितीवर आपण काहीतरी ट्रेंड चालवायचा आणि व्हिडिओज पोस्ट करायचे, हे आपल्याला कितपत शोभतं हे ह्या सगळ्या लोकांनी एकदा विचार केला पाहिजे. मित्रांनो, आपण सगळेच जण भारतीय आहोत. आपलं सगळ्यांचंच भारतावर अतिशय मनापासून प्रेम आहे. त्याला कोणालाही सर्टिफिकेट देण्याची आपल्याला गरज नाही, किंवा आपलं देशप्रेम तुम्ही छाती बडवून लोकांना दाखवा असंही आमचं कोणाचं म्हणणं नाही. पण ज्या त्या गोष्टीचं एक महत्त्व असतं आणि जी ती गोष्ट एका स्वतःच्या महत्त्वाने पुढे जात असते. दोन गोष्टी क्लब करून त्यात विकृती निर्माण करण्याचा हा जो काही प्रयत्न झाला तो कुठेतरी आता थांबला पाहिजे. तुम्ही या सगळ्या PRच्या ॲक्टिव्हिटीजना बळी पडता हो, परंतु हे जे राजकीय विरोधक असतात, हे जे काही समाजकंटक असतात, ते त्याच्यात राजकारणच शोधत असतात आणि मग तो जातो ऑटोमॅटिकली विषय पॉलिटिकल. माझी पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे की सोशल मीडिया
किंवा फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन, फ्रीडम ऑफ स्पीच, असं सगळं आपल्याकडे उपलब्ध आहे. पण त्याचा योग्य तो वापर करा. आपला देश हा सर्वप्रथम असला पाहिजे. आपला देश हा 100% सुरक्षित आहे. आपल्या देशातील लॉ अँड ऑर्डर अतिशय सक्षम आहे. सुरक्षितता असेल, सिक्युरिटीज असतील, अनेक पद्धतीच्या सगळ्या गोष्टी असतील, भारतातल्या सगळे नियम अटी असतील, त्या अतिशय योग्य पद्धतीने सुरू आहेत. आपण फक्त थोडासा पेशन्स आणि विश्वास आपल्या यंत्रणेवर दाखवावा, हीच मी आजच्या या प्रसंगी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि पुन्हा एकदा एकच सांगतो, आपल्या या ट्रेंडिंग व्हिडिओच्या नादात अनेक चुकीचे मेसेजेस समाजात जात आहेत. या कलाकार मंडळींनी, इन्फ्लुएन्सर्सनी आपल्याला खूप फॉलोअर्स असतात. अनेक चुकीच्या पद्धतीने आपले विचार हे पुढे जाऊ शकतात. त्यातनं अनेक समाजामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. आपण व्हिडिओ करून मोकळे होतो, परंतु त्यामध्ये किती लोकांच्या भावना दुखावल्या जातात याचा आपल्याला विचार नसतो. पुढील वेळेस ज्यावेळेस आपण व्हिडिओ कराल किंवा कोणीतरी आपल्याला सजेस्ट करेल, त्यावेळेस दोन्ही पैलूंनी त्या गोष्टीकडे बघण्याचा प्रयत्न करा आणि शक्यतो समाजात कुठल्याही पद्धतीचं कन्फ्युजन निर्माण होणार नाही असा प्रयत्न करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.